म्हणजे आपल्या देशाला आत्मनिर्भर भारत करणारे 11 वर्ष. हे 11 वर्ष म्हणजे आपल्या देशाला विकसित भारत करणारे 11 वर्ष होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 11 वर्ष आपल्या भारत देशाला सुरक्षित देश निर्माण करणारे हे 11 वर्ष होते. आता आत्मनिर्भर विकसित जर आपण ह्या गोष्टींकडे जर आपण बारकाईने जर लक्ष घातलं, या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये विकासाच्या प्रत्येक भूमिकेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करायला पाहिजे हे 11 वर्षामध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती. आपण आत्मनिर्भर होत असताना मेक इन इंडिया सारखं असे कुटुंब होते त्यांना स्वतःच्या अधिकाराचं हक्काचं घर नव्हतं. तर माननीय मोदी साहेबांनी कुटुंबांना स्वतःच्या अधिकाराचं आणि हक्काचं घर दिलं. असे 12 कोटी कुटुंब होते की ज्यांना शौचालय नव्हतं. आता आत्मसन्मान पण हा तेवढाच महत्वाचा आहे. आपल्या माय माऊलींचा सन्मान, त्यांचा आत्मसन्मान हा जपला जायला पाहिजे. 12 कोटी असे घर होते की ज्या घरातल्या माय माऊलींना घरामध्ये शौचालय नसल्यामुळे त्यांना बाहेर जावं लागत होतं, रस्त्यावर जावं लागत होतं. 11 वर्षामध्ये 12 कोटी कुटुंबांना शौचालय देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलेलं आहे. आणि आपण जर रोटी झालं, धान्यांच्या बाबतीत म्हणलं, शेतकऱ्यांच्यासाठी विविध योजना, तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल, किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे कसे आपल्याला देता येईल ती योजना, त्याच सोबत आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल ह्याच्याकडे सरकारचं त्याच्यामध्ये असणारं लक्ष. अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मी आपल्याला प्रत्येक योजनेच्या बाबतीमध्ये खाली सविस्तर देतो. त्याच सोबत आपण जर पाहिलं की एक देशाला सुरक्षित भारत निर्माण करणं हे देखील तेवढंच गरजेचं त्या ठिकाणी भाग होता. आज आपण इथं सर्वजण बसलोय. सुरक्षता ही आपली तर ह्या पिढीची तर राहणं गरजेचंच आहे, पण पुढच्या पिढीची देखील ही सुरक्षित, पुढची पिढी देखील सुरक्षित राहायला पाहिजे. हे चित्र जगाच्या पाठीवर भारत देशातला हा देश सुरक्षित देश आहे हे चित्र निर्माण करण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या ह्या सरकारमध्ये झालेलं आहे. आताच आपण सर्वांनी पाहिलं या 11 वर्षामध्ये आतंकवाद्यांची हल्ला करण्याची किंवा आपल्या देशामध्ये काहीतरी कुरबुड्या करण्याचं जे प्रमाण जर पाहिलं हे जवळपास 0 किंवा फार निग्लिजिबल झालं. एक प्रयत्न त्यांनी मागे केला, त्या प्रयत्नाला जशास तसं उत्तर, म्हणजे ईट का जवाब पत्थर से नहीं, ईट का जवाब बॉम्ब से देण्याचं काम या आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलं. आणि आज देखील आपण जर पाहिलं, पूर्वीच्या काळामध्ये जे काही शस्त्र असायचे ते शस्त्र भारत देशाला आयात करावं लागायचे. प्रत्येक शस्त्र हे आयात केलेले शस्त्र भारत देश वापरत होता. पण कालच्या सिंदूर ऑपरेशन मध्ये जर आपण पाहिलं
भारताने निर्माण केलेले शस्त्र, मेक इन इंडिया मधले शस्त्र ट्रायल म्हणायला हरकत नाही. ह्या सिंदूर ऑपरेशन मध्ये वापरण्यात आलेले हे फक्त आपल्या देशात निर्माण केलेले शस्त्र, म्हणजे सर्व अर्थाने आपला देश हा स्वयंभू त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे. आज आपण पाहतो, शिक्षणाकडे जर आपण पाहिलं, इनोव्हेशन, नव्या गोष्टीचा शोध, इनोव्हेशन सेंटर, स्टार्टअप्स, ज्याच्या माध्यमातून जे काही ग्रामीण भागातल्या मुलांचे असतील, आपल्या देशातील तरुणांच्या मनातल्या ज्या संकल्पना असतील, त्या संकल्पनेला एका प्रकारे व्यवसायाच्या माध्यमातून जोड कशी देता येईल असे इनोव्हेशन सेंटर उभा करण्यात आलेले. अटलजींच्या नावाने इनोव्हेशन काउन्सिल उभा करण्यात आलेले, स्किल सेंटर उभा करण्यात आलेले, कौशल्य स्किल डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकसित भारत निर्माण करण्यासाठी छोट्या छोट्या स्किल्सला त्या ठिकाणी मोटिवेट करण्यात आले. मी आपल्या सर्वांना आवर्जून या ठिकाणी सांगताना आणि विकास करत असताना फक्त एकाच ठिकाणी विकास होतोय असं नाही. जे मूळ मंत्र या सरकारने घेतलं होतं, सबका साथ सबका विकास, या अनुषंगाने देशातील प्रत्येक भागातील, प्रत्येक कानाकोपऱ्यातील, प्रत्येक ठिकाणातील, प्रत्येक समाजातील लोकांचा देखील विकास त्या ठिकाणी साधलेला आहे. त्याचसोबत देशाची सांस्कृतिक भावना ही देखील टिकली पाहिजे, मजबूतीने पुढे जायला पाहिजे. आज जर आपण पाहिलं, जे आपल्या सर्वांच्या मनामधलं जे स्थान होतं, प्रभू रामाचं मंदिर निर्माण करणं, ही आपली सांस्कृतिक ह्या देशाची भावना होती. अनेक वर्षापासून ज्या गोष्टीला पूर्वीच्या सरकारने भिजत ठेवलं होतं, आपल्या सर्वांच्या अंतःकरणातली, मनातली सांस्कृतिक ह्या भावनेला देखील पूर्ण करण्याचं काम या सरकारने प्रभू रामाचं मंदिर उभा करून त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचसोबत आपण जर पाहिलं, काशी विश्वनाथ कॉरिडॉर हे देखील उभा करण्यात आलेले. देशातील विविध देवस्थान जे मागच्या काळामध्ये, मोगलांच्या काळामध्ये ते उद्ध्वस्त करण्यात आले होते, उद्ध्वस्त केलेले सर्व देवस्थान पुनर्स्थापित व्यवस्थित रूपात हे जनतेच्या आशीर्वादासाठी खुले करून आणि त्यांना विकासाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून हे देण्यात आलेले. त्यासोबत सर्वात महत्वाची बाब जर आपण पाहिली, 11 वर्षातलं यशाचं, म्हणजे आम्ही एक पाहत असताना जी आपली अपेक्षा होती, आम्ही कधी जम्मूला फिरायला गेलो, काश्मीरला फिरायला गेलो, मला आठवतंय काश्मीरला, श्रीनगरला फिरायला गेल्यानंतर तिथं आपला तिरंगा लावला जात नव्हता. मी राज्याचा युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना आम्हाला आंदोलन करावं लागलं. आम्ही तिरंगा यात्रा काढली. तिरंगा यात्रेमध्ये आम्ही काश्मीरमध्ये जाऊन श्रीनगरमध्ये लाल चौक तिथं आम्हाला आपला तिरंगा फडकवायचा होता. ह्याच पूर्वीच्या सरकारने आम्हाला त्या ठिकाणी अडवलं. आमच्या सोबत असणाऱ्या 14 युवकांना 1 महिन्याची कोठडी त्या ठिकाणी दिली. माननीय लालकृष्ण अडवाणी साहेब, माननीय सुषमा स्वराज यांनी मध्यस्थी करून, म्हणजे ह्याच देशामध्ये तिरंगा फडकवत असताना, हे लांबची गोष्ट नाही, ही 2011 आणि 12ची गोष्ट आहे. जे आपण पिक्चर मध्ये पाहतो, त्यांना चुकीच्या पद्धतीने जे टॉर्चर केलं जाते, जे फार विचित्र, काय दोष होता, बाहेर काढण्यात आलं. 3 वर्ष ह्यांना परत त्यांची तब्येत व्यवस्थित व्हायला वेळ लागला या तरुणांना. आज त्याच ठिकाणी आज आपला तिरंगा फडकवतोय, हे सर्व आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे 11 वर्षातलं आपलं यश. आज जर आपण पाहिलं, 370 सगळ्यात महत्वाचा बाब म्हणजे देशामध्ये जे दुपडी निर्माण केली होती, काश्मीर वेगळा, भारत वेगळा, 370 कलम हा हटवण्याचं काम, जे कधी शक्य नव्हतं. कुणी म्हणायचं काही होईल, भारतीय जनता पार्टीचं हे फक्त घोषणापत्र मधला हा विषय 370, हा कुणी जरी आलं तरी हे हटू शकत नाही, हा विश्वास त्यावेळेसचे नेते सतत देत होते. पण 370वा कलम त्या ठिकाणी हटवला आणि आता ह्या देशामध्ये एकच संविधान आहे, एकच झेंडा आहे आणि एकच सरकार आहे. ही भूमिका या सरकारने निर्माण केलेली.
त्यामुळे हे सरकार आणि याचं श्रेय जर कुणाला जात असेल, मोदी साहेबांनी देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं ह्याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर 140 कोटी जनतेला ह्याचं श्रेय जात आहे. त्यांनी हा विश्वास आमच्यावर जो दाखवला, या विश्वासाच्या माध्यमातूनच आम्ही हे संकल्प पूर्ण करू शकतो. आणि जगाच्या पाठीवर आज आपल्यापैकी कुणी जरी कधी विदेशात जाण्याचा प्रसंग आला किंवा आपले पाहुणे रावळे मित्र कोण विदेशात असतील त्यांना विचारा, पूर्वीचे प्रसंग आणि आताचा प्रसंग. भारत म्हटले की आपल्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. आज आपल्या देशाचा बहुमान जागतिक पातळीवर त्या ठिकाणी मोदी साहेबांनी वाढवला. बोलत असताना, विरोधकांना टीका करत असताना सांगतात मोदी साहेब या देशात गेले. ज्या देशात गेले त्या देशामधल्या भारतीयांचा सन्मान त्यांनी तिथं वाढवला. आपलेच भाऊ असतील, आपल्याच परिवारातली लोक असतील, आपल्याच लोकांचा सन्मान त्या ठिकाणी त्यांनी वाढवलेला आहे. आज आपण पाहिलं अनेक देशामध्ये भारताचा पासपोर्ट म्हणजे व्हिसाची गरज नाही. आता अनेक देशामध्ये तुम्ही भारतीय आहात, फक्त भारताचा पासपोर्ट म्हणजे तुम्हाला व्हिसाची गरज नाही, थेट त्या देशाने तुमचं स्वागत केलेलं आहे. अशा प्रकारचं वातावरण जागतिक पातळीवर भारताचं निर्माण केलेलं आहे माननीय मोदी साहेब. अर्थव्यवस्थेमध्ये क्रमांक 4 ला आहे आपण. बरेच जण म्हणतील क्रमांक 1, 2, 3. माझी विनंती तसं पाहायला गेलं तर क्रमांक 1 लाच राहायला पाहिजे. पण आपण जर पाहिलं की ह्या देशाच्या ज्या क्रमांक 1, 2, 3 वर आहे त्यांची जी लोकसंख्या आणि त्याच्या तुलनेत जर पाहिलं, आपल्या फार मोठ्या लोकसंख्येला सोबत एकत्रित घेऊन चलत अर्थव्यवस्था आपल्याला सांभाळत हे पुढे घेऊन जाण्याचं काम हे आपल्या सरकारमध्ये त्या ठिकाणी होत आहे. मी बोलत असताना देश पातळीवरचे झालेले विकास हे देखील आपल्याला माहिती आहेत, माझ्यापेक्षा अधिक आपल्याला देखील माहिती आहे. पण आम्ही ह्या 11 वर्षाच्या अभियानाच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आज आपण एकत्रित आलेलो. आपण एक माध्यम आहे, हे फक्त मोदी साहेब किंवा देशाचे पंतप्रधान म्हणून आपण बघू नये, देशाचा वैभव म्हणून आपण पाहू. आणि माझी विनंती आहे आपल्या सर्वांना, सुरक्षित, मी सुरुवातीला म्हटलं आपण सुरक्षित आहेत, पण पुढची पिढी सुरक्षित कुणाच्या हातामध्ये राहू शकते हा विश्वास जर कुणामध्ये निर्माण केला असेल ते मोदी साहेबांनी केला. त्यामुळे देश पातळीवरचा विकास त्याच माध्यमातून राज्याला, मी काल पाहत असताना एक व्हिडिओ क्लिप पाहत होतो, रील्स येतात, एक रील झाली आणि ती रील होती स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची. त्यांनी सांगितलं, त्यांच्या रीलमध्ये, त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी बोलले होते, मी राज्याचा मुख्यमंत्री असताना केंद्राकडे सतत पैशाची मागणी करत, सतत पत्र लिहित होतो, सतत पत्र पाठवत होतो. ही खंत त्यांनी त्यांच्या माध्यमातून ह्याच्यातून जर समजून घेतलं, ते फक्त सतत पत्र पाठवणं आणि काम न होणं, केंद्राचं आपल्या महाराष्ट्राकडे दुर्लक्ष राहणं हे लक्षात येत होतं. पण आज जर पाहिलं, महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राने दिलेला निधी असेल, रस्त्याचं जाळं असेल, इरिगेशनच्या बाबतीत असतील, एज्युकेशनच्या बाबतीत असेल, रेल्वेच्या बाबतीमध्ये मागच्या पूर्वीच्या सरकारने त्यांच्या कालावधीमध्ये जेवढा निधी दिला नाही तेवढा निधी फक्त या वर्षीच्या बजेटमध्ये आपल्याकडे तेवढा आलेला. त्यामुळे राज्याचाही वाटा देत असताना सर्वात अधिक पद्धतीने महाराष्ट्राचा जो वाटा होता तो देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आपण जिल्हा म्हणून जर पाहिलं, आपण सर्वजण साक्षीदार आहात. पूर्वीच्या सरकार आणि आताच्या सरकारमध्ये जर निर्णय जर आपण पाहिले, आज जिल्हा म्हणून आपण आज जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दिसतंय, आज आपण गावामध्ये गेल्यानंतर, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर, जिल्ह्यामध्ये फिरत असताना हायवेचं जाळं दिसतंय. 2014च्या पूर्वी ह्याच लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग नव्हताच आहे. एकच राष्ट्रीय महामार्ग आम्हाला माहित होता सर्वांना, तो म्हणजे तो हायवे म्हणजे मुंबई हैदराबाद. आज इथून जाणारे 3-4 राष्ट्रीय महामार्ग आहेत. आज आपण नांदेडला जात असेल, नागपूरला जात असेल, इथून आपण निलंगा हैदराबादला जात असेल, ह्या सर्व रस्त्यांना राष्ट्रीय मार्ग, इथून आपण अंबेजोगाईला जात असेल, इथून आपण सोलापूरला जात असेल, ह्या सर्व रस्त्यांचं दळणवळण जर आपण पाहिलं, जवळपास 14,000 कोटीची रस्त्यांसाठीचा विकास निधी माननीय नितीन गडकरी साहेब,
यांनी आवर्जून या जिल्ह्यातील आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात हा निधी आपल्या जिल्ह्यात आलेला आहे. त्याचसोबत ब्रिजेस असतील, पुलं असतील, अडचणीच्या काळामध्ये जे काही आपल्याला टंचाई होती, टंचाईच्या काळामध्ये लातूर जिल्ह्याला दिलेला निधी सरकारने हा देखील आपण सर्वांनी पाहिलेला. त्यामुळे आपल्या सर्वांना एक पूर्वीचा भारत आणि आजचा भारत ह्याच्यात चित्र आपल्या सर्वांना वेगळं दिसतंय. पूर्वीचं लातूर आणि आजचं लातूर देखील चित्र आपल्याला सर्वांना वेगळं दिसतंय. संकटातूनच माणसाची ओळख होती. कोविड सारखं संकट हे देशावर आलं. त्या संकटामध्ये भारताच्या जनतेतील प्रत्येकांचं वॅक्सिनेशन केलंच केलं, पण आपला शेजार धर्म कधी विसरला नाही. शेजारच्याही देशाला देखील तिथं आरोग्याच्यासाठी मदत करण्याचं काम आपल्या देशाने केलं. त्याचं वॅक्सिनेशन आपल्या देशात तयार झालं. फार्मा इंडस्ट्री आज जागतिक पातळीवर आपला देश पहिल्या 2-3 मध्ये आपला फार्मा इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी जातो. त्यामुळे असं या सर्व विकासाच्या गोष्टी मागच्या 11 वर्षातल्या विविध माध्यमातून मी थोडक्यामध्ये आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. मी परत एक आपल्यासोबत देत असताना शॉर्ट मध्ये प्रत्येक एरियामध्ये काय काय कामं झाले संख्येसहित, फिगर सहित त्याची एक छोटीशी प्रेस नोट देखील मी आपल्या सर्वांना देणार आहे. आमची आपल्याला विनंती असेल की आपण विकसित भारत सरकारचे 11 वर्ष पूर्ण झालेले या सर्व गोष्टींना आपल्या माध्यमातून, आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत, जनतेपर्यंत आपण त्याची पोचवावे ही विनंती आमची आपल्या सर्वांना असेल. आणि जसं लातूरमध्ये आपण पाहिलं की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी निर्माण झालं, त्याचसोबत एक महत्वाचा प्रकल्प हा लातूरमध्ये मराठवाडा रेल कोच फॅक्टरीच्या माध्यमातून झाला. टीका टिप्पणी करणारे वेगवेगळ्या माध्यमातून करतात. काय झालं? 2 उद्घाटन झाली. कुणी पाहिलं 2 उद्घाटन? एक उद्घाटन होतं, एक भूमिपूजन होतं आणि दुसरं उद्घाटन होतं. ह्याच्या पलीकडे काही झालं नाही. आज तिथे रिक्रुटमेंट चालू झालेली आहे. मधल्या काळामध्ये जे आर्विनियल म्हणून आहे ती कंपनी, रेल कंपनी आणि रशियन कंपनी या दोघांचं टायअप झालं. टेक्नॉलॉजी पार्टनर रशिया असल्यामुळं या युद्धाच्या कारणास्तव ते थोडं डिले झालं. पण आज जर आपण तिथं जाऊन पाहिलं, कामं चालू आहेत, लोकांची भरती चालू आहेत. आपल्या ह्या कोच फॅक्टरीच्या नावाने सर्व वर्तमानपत्राच्या माध्यमातून तिथली भरती देखील झालेली आहे. आणि त्यामुळे हे कारखाना देखील जवळपास मी आपल्याला साहेब हा कारखान्याच्या माध्यमातून एक बजाज सारखं युनिट जे 5,000 कोटी घेऊन आलं, ह्या बजेटमध्ये ह्या कारखान्यासाठी जे 35,000 कोटी पैकी त्याच्यातली 8,000 कोटीची तरतूद बजेटमध्ये या रेल्वे कोच कारखान्याच्या माध्यमातून मराठवाडा रेल कोच कारखाना लातूर इथं तरतूद करण्यात आली. त्यामुळे निश्चितपणे सर्व गोष्टी समोर उभा टाकलेल्या आहेत. त्याच्यातून देखील आपल्या भागाला, लातूर जिल्ह्याला एक विकासाकडे घेऊन जाण्याचं काम देखील होईल. माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती असेल, मी तर सांगितलेत, अजून कुणाला काही विषय असतील तर आपण विचारावं आणि 2 मिनिटात आपण होणार. सरकारने बोललंय ना, होणार. मी आपल्याला आवर्जून सांगतो, सरकार आज आपलं स्थापन होऊन ह्या पुढच्या 6 महिन्यामध्ये सरकारला कोणतंही सरकार आलं, आपण स्वतः आपलं स्वतःचं व्यक्तिगत घर जरी पाहिलं तर त्याला त्याचं नियोजन व्यवस्थापन करायला वेळ लागतो. सरकारने जी घोषणा केली आहे, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय अजितदादा, माननीय एकनाथ शिंदे साहेब या तिघांच्या नेतृत्वामध्ये दिलेला शब्द, राज्याच्या जनतेला दिलेला शब्द हा पूर्ण होणार हे मी आपल्याला सांगू शकतो. आगामी महापालिकेच्या मी आपल्याला आवर्जून सांगतो, आज आपल्याला हे पाऊस पडल्यानंतर जे काही आम्ही पिक्चर पाहतोय, जे चित्र महानगरपालिकेचं झालेलं दिसतंय, कुठं नाल्या भरलेल्या आहेत, कुठं पाणी घरात शिरलंय, हे पाप जर कुणाचं असेल, या पूर्वीच्या जे काही महानगरपालिकामध्ये ज्याची काँग्रेसची सत्ता होती यांचं असलेलं पाप आहे. कोणतंही नियोजन, शहर कसं राहायला पाहिजे, कोणत्या परवानग्या कुठं द्यायला पाहिजेत, किती द्यायला पाहिजेत, किती घर आहेत, किती गाड्या घोड्या, काहीच न पाहता
काहीच न पाहता कदाचित एखाद्या गावाचं नियोजन चांगलं असेल, गाव व्यवस्थित बसवल्याचं काम केलं असेल, पण या लोकांनी आपल्या सोयीप्रमाणे लातूरचं नियोजन केलेलं आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपलं सरकार होतं, आम्ही 2.5 वर्ष महानगरपालिकेत काम केलेलं आहे. 2.5 वर्षाचं आमचं कामकाज हे जनतेच्या समोर आहे. लांब आहे निवडणुका, या पत्रकार परिषदेमध्ये काही बोलणार नाही, पण निश्चितपणे ताकदीने भारतीय जनता पार्टी याच्यात लढेल आणि जिल्ह्यातला शहराचा जो काही विकास असेल तो पूर्ण करून घ्यायची जबाबदारी ही आमची सर्वांची असणार. त्यांच्याकडे एक वेगळा जिल्हा दिलेला आहे, त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. आम्ही सर्वजण इथं आहेत ना. हा, भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी आमच्या ह्याच्यामध्ये असं नाही आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे काल देवेंद्रजींनी मुंबईत प्रेस घेतली, बावनकुळे साहेबांनी अमरावतीत प्रेस घेणार आहेत. जिल्हा वाईज प्रत्येकाकडे एक एक जिल्हा दिलेले, त्याच्यामुळे प्रत्येकाने आज त्यांनी बहुतेक एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यात असतील, सर्वजण एकत्रित आहेत. काही काळजी करू नका. गेल्या प्रेसला सगळे जण होते, चांगलं व्यवस्थित. लातूरकरांना पाणी भेटत नाही. आठवड्याला 2 वेळेस पाणी देणारा महानगरपालिका आता सध्या 12 दिवसाला 8 पाणी देत आहे. त्याच्याकडे लक्ष देणार आहे? नाही, आपण लक्ष देतोय. आपण त्याची माहिती घेतली, बैठक घेतली. बैठकीच्या माध्यमातून त्याचं नियोजन देखील, आता नवीन सीओ देखील आलेले आहेत. सीओला पहिल्या बैठकीमध्ये त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. येण्याच्या पूर्वी सूचना आहेत, रिटर्न सूचना आहेत की कलेक्टर मॅडम आणि त्यांनी बसून त्या बैठकीमध्ये पाण्याचा हा आणि कचरा या 2 गोष्टीवर त्यांना हे आपण काम करायला. आपण म्हणाला रेल्वे कोच फॅक्टरीच्या भूमिपूजन उद्घाटन आणि आता रिक्रुटमेंट सुरू आहे. तर लातूर जिल्ह्यातील किती युवकांना, बेरोजगार युवकांना तिथे कामाची संधी मिळतो? मी आज थेट जिथं ते कारखान्यामध्ये आपल्याला रोजगार लागणार आहे हे 1800 ते 3500 फर्स्ट फेज मध्ये. आणि तसं पाहायला गेलं तर ही संख्या जर आपण पाहिली तर 3 वर्ष, 5 वर्ष आणि 8 वर्ष हे जवळपास 20,000 ते 40,000 पर्यंत थेट आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तिथपर्यंत जाणार. कोणत्याचं सरकारचं आगामी काय नियोजन, काय अजेंड्यावर त्यांच्या विषय असतील? राम मंदिरचं झालं, 370 मुद्दे विषय झाला, हाताळण्याचे विषय पूर्ण केले. आगामी वर्षामध्ये काय नियोजन? नाही, येणाऱ्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हेच आमचं हे जे संकल्प आम्ही आपल्याला आमच्या माध्यमातून दिलेला आहे तो संकल्प पूर्ण करून घेण्याची आमचा एजेंडा जो आम्ही निवडणुकीच्या पूर्वी दिलेला एजेंडा आहे, हा एजेंडा पूर्ण करून घेणं हे आमच्या सरकारचं धोरण असणार. आता आपण जर पाहिलं हमी भाव आणि ह्याच्यामध्ये जर विषय घेतला तर निश्चितपणे मला असं वाटतं की तुलनात्मक जर पाहिला हमी भाव आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तर आज हमी भावाच्या माध्यमातून ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन होतं त्याचं खरेदी केंद्र आणि शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या अनुषंगाने सरकारने उचललेलं पाऊल मागच्या या 2 महिन्यामध्ये आपण देखील पाहिलेलं आहे. आणि कोणत्याही शेतकऱ्याची अडचण आणि त्याच्या माध्यमातून अनेक शेतकरी जे पूर्वीचा देखील सोयाबीन असतील अनेक ते परवानगी नव्हती पण त्याच्या माध्यमातून किमान त्यांना मदत कशी करता येईल तसा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावरती काही कारवाई होतच नाही, त्यावर तुम्ही त्यांना काही बोलल का? नाही, मी वाणगावमध्ये 3 पिढ्याचे झाड तोडण्यात आले, त्याच्यावर चौकशी बसवण्यात आली, त्याच्या काहीच कारवाई नाही आणि त्याला परमिशन सगळे कुठले ते सांगायला सगळ्या ग्रामपंचायत. व्यक्तिगत वृक्ष तोडीला माझा स्वतः विरोध आहे, आमच्या सर्वांचा विरोध आहे. कुठं जर होत असेल तर त्या ठिकाणी आपण कृपया करून आमच्या लक्षात आणून देणे. या विषयामध्ये संवेदनशीलतेने हा प्रश्न आम्ही हाताळण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. असं होऊ देणार नाही असा आपला प्रयत्न असेल. आपल्याला लक्षात आलं ती माहिती आमच्याकडे द्या आणि ही पत्रकार परिषद झाल्यानंतर मी लेखी पत्र माननीय जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी देईल. असं कुठेही जिल्ह्यामध्ये वृक्षतोडी असतील किंवा ह्याच्यात होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल.
महायुतीतून तुम्ही लढणार आहात का स्वबळावर? काय? येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर ताकदीवर त्या ठिकाणी निवडणुका लढणार. आम्ही जिल्हा म्हणून जनतेची भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार ही इथल्या लातूर मधल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण त्या ठिकाणी लढावं. महापालिका सर्व स्थानिक सर्व स्थानिक स्वराज्य. विभागीय क्रीडा काय चर्चा झाली? जानेवारी महिन्यामध्ये जे पालकमंत्री मोदींनी बैठक घेतली होती आणि त्यांनी अशा सूचना दिल्या होत्या की पहिल्या टप्प्यातले 21 कोटीचं काम जे आहे त्याचं टेंडर आपण काढून कामाला सुरुवात करायची. त्याला थोडासा डिले होता. त्या संदर्भात आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेबांसोबत सुद्धा चर्चा झालेली आहे आणि तो विषय आदरणीय मुख्यमंत्री मोदींच्या पर्यंत सुद्धा पोहोचवावा या अनुषंगाने त्या संदर्भात चर्चा झाली. एक शेवटचा विषय सांगतो आपल्याला. आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा पुतळा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आहे. त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच ह्याच्यामध्ये आपले माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा देखील पुतळा त्या ठिकाणी प्रस्तावित आहे. त्याचं देखील भूमिपूजन माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी लोक ज्यावेळेसही त्यांचा लातूर जिल्ह्याचा दौरा असेल तो दौरा ह्या कामापासून आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करतो. आपण सर्वजण आलं. मला वाटतं की आभार माननीय अजितराव त्या ठिकाणी आपण जिल्हाध्यक्ष निवड झाल्यावर ही दुसरी बैठक आहे. मोठ्या प्रमाणात लागले विचार करणार का चहा बिस्किट घ्या? व्यक्तिगत प्रश्न व्यक्तिगत स्तरावर सोडवले जातील. साहेब सेवा सुशासन आणि गरीब कल्याण बघा सुशासन याच्या 11 वर्षीच्या मोदी साहेबांच्या ह्या झालेल्या कार्यकाळाच्या निमित्तानं आदरणीय माजी मंत्री संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद झालेली आहे. आणि जसं आदरणीय भैयांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एक मोठी ग्रोथ आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आपण ज्या संदर्भातला रिफ्लेक्शन आपण ज्याला म्हणतो की देशाचे जे मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स असतात. बघा आत्ताच मला वाटतं कोणीतरी प्रश्न विचारला होता की महागाई खूप वाढलेली आहे पण 2014चं इन्फ्लेशन आणि 2025च्या इन्फ्लेशनची सुद्धा जर तुम्ही तुलना केली तर 2014 मध्ये 9% होतं. आज ते आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 4% आलेलं आहे. तुम्ही म्हणजे जीडीपी ग्रोथ असेल, दरडोई उत्पन्न असेल, इन्व्हेस्टमेंट असतील, FDI असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक उत्तम कामगिरी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये झालेली आहे. जसं आदरणीय संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेबांनी सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हेल्थ केअर असेल, एज्युकेशन असेल, इन्व्हेस्टमेंट्स असतील